हॅलो सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग हा खास मी तुमच्यासाठी बनवलेला आहे, कारण आता संक्रांत जवळ येत आहे. तर प्रत्येक महिलाची गडबड समजते की संक्रांतीसाठी काय वाण द्यायचं, काय लुक करायचा किंवा कोणती साडी नेसायचं. माझंही तसंच आहे. तर वाण काय द्यायचा हा एक मोठा प्रश्न आहे. त्याच्यासाठी भरपूर असे ऑप्शन्स आहेत जे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आपण किचन मधलं काहीतरी एखादी वस्तू प्रोडक्ट आपण ते गिफ्ट म्हणून वाण म्हणून देऊ शकतो. तर असे बरेच प्रोडक्ट आहेत किंवा अशा बऱ्याच वस्तू आहेत ज्या किचन मध्ये आपण वापरातल्या आहेत, ज्या आपण डेकोरेटिव्ह म्हणून वापरू शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की वाण काय द्यायचं हे प्रत्येकाला सुचत नसतं की ह्या वर्षी काय वाण द्यायचं, काय असं वेगळं युनिक असं देता येईल. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपण जे वाण देणार आहोत ते आपल्या लेडीजला, आपल्या महिलांना ते उपयुक्त व्हायला हवं असं आपण वाण द्यायचा. त्याची ऑनलाईनची लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. तिथून तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता. मग आपण बघूया की वाणासाठी मी कोणते असे प्रोडक्ट आणलेले आहेत. सगळ्यात आधी किचन मध्ये काय काही वस्तू आपण देऊ शकतो तर त्याचं मी सांगते तुम्हाला. आपलं हे बजेट आहे ते 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये, 100च्या आतमधलं हे सगळं बजेट आहे. तुम्हाला जसं परवडेल तसं तुम्ही घेऊ शकता आणि ते वाण देऊ शकता. तर चला तर मग किचनमध्ये आपल्याला सगळ्यात असं महत्त्वाचं असतं ते म्हणजे अशा काचेच्या छोट्या ज्या वाट्या असतात त्या खूप लागतात आपल्याला. देवघरामध्ये नैवेद्य वगैरे दाखवायला पाहिजे असतात, चटणी वगैरे सर्व करायला वगैरे पाहिजे असतात. तर ह्या अशा छोट्या वाट्या देऊ शकता तुम्ही. ह्या आपल्याला डीमार्टमध्ये किंवा आपल्या जवळच्या बाजारामध्ये मिळून जातील. हा एक छान ऑप्शन आहे. हे तुम्ही हळदी कुंकवाला वाण म्हणून देऊ शकता. याच्यामध्ये जर का म्हटलं तर अशा मोठ्या वाट्या पण मिळतात, त्या पण तुम्ही देऊ शकता. ह्या डीमार्टमधून मी आणलेल्या आहेत. 40 रुपयाला, 39 रुपयाला आहे ही. तर हे पण असं तुम्ही वाण म्हणून देऊ शकता, चांगलं वाटतंय. आणखी काय म्हटलं तर अशा सर्विंगच्या प्लेटी असतात जे आपण कांदा पोहे किंवा नाश्त्यासाठी वापरतो. अशामध्ये वेगवेगळे डिझाईन्स आहेत, ते पण आपण वाण म्हणून देऊ शकतो. आणि हे दिसायला पण छान दिसतं, तर हे पण आपण वाण म्हणून देऊ शकतो. हे सिलिकॉनचे मोल्ड आहेत, हे पण आपण वाण म्हणून देऊ शकतो, छान वाटतं. वाण म्हणून ट्रे पण देऊ शकतो. अशा केळीच्या आकाराचे ट्रे मिळतात जे आपण देवघरामध्ये नैवेद्यासाठी वगैरे दाखवू शकतो, ते असे देऊ शकता. किंवा आता डिझाईनमध्ये असे सर्विंगच्या प्लेटी किंवा असे छोटे छोटे ट्रे आले ज्याच्यामध्ये आपण हे डायनिंग टेबलवर वगैरे पण ठेवू शकतो. ते पण असे छान वाटतात द्यायला. काय होतं की आपण एखादं पॅकेट फोडतो, त्यातलं अर्धच वापरलं जातं, अर्धं वापरलं जात नाही, मग ते सांडतं वगैरे. तर त्याच्यासाठी असं क्लिप मिळतात, डीमार्टमध्ये मिळतात किंवा ऑनलाईन ऑफलाईन मिळतात. हे असे क्लिपसुद्धा तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. अजून जर का एखादं बेस्ट ऑप्शन म्हणाल तर फ्रीजमध्ये आजकाल आपण भाज्या वगैरे ठेवतो, तर असे कंटेनर्स भाज्यांसाठी मिळतात, ते पण तुम्ही देऊ शकता. हे 150च्या आतमध्ये काहीतरी 5 पडतात. तर हे पण एक बेस्ट ऑप्शन आहे, तुम्ही हळदी कुंकवाचा वाण म्हणून देऊ शकता. आता किचनमध्ये मेजरिंग कप पण उपयोगाला येतात. छान मेजरिंग कपचा असा सेट मिळतो किंवा सिंगल सुद्धा मिळतात. ज्याची माझ्याकडे लिंक आहे त्याची मी कमेंट बॉक्समध्ये लिंक देत जाईल, तर तुम्ही तिथं जाऊन ऑनलाईन घेऊ शकता. असे मेजरिंगचे कपचं सेट मिळतो, छान आहे, क्वालिटी पण छान आहे याची. तर हे पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. आणि आजकाल काय होतं, देवाऱ्या पुढं किंवा तुळशी वृंदावनच्या पुढं रांगोळी काढायची असते, तर तेवढा फारसा वेळ नसतो. तर आजकाल बाजारामध्ये असे रांगोळीचे साचे मिळतात. माझ्याकडे असे 3 प्रकारचे हे साचे आहेत ज्याच्याने मी रांगोळी काढते. बॉर्डरमध्ये आहे आणि ही स्वस्तिक आणि पावलांची रांगोळी आहे. ते श्री स्वामी समर्थ पावलं आहेत, त्याच्यामध्ये स्वस्तिक आहे, लक्ष्मी यंत्र आहे. असं हे रांगोळीचे साचे आहेत, ते पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. नक्कीच याचा उपयोग होईल. एक असे छोटे छोटे दिवे असतात, पितळेचे असतात, काही आता सिल्वर कोटिंगमध्ये जे दिवे मिळतात ते पण तुम्ही हळदी कुंकवाला वाण म्हणून देऊ शकता. छान वाटतं, हे देवघरामध्ये उपयोगाला येतं. त्यासाठी म्हटलं तर अगरबत्तीचं स्टँड हे लागतं. हे
माझ्याकडे सिरॅमिकचं अगरबत्तीचं स्टँड आहे, हे मी तुळशी वृंदावनपाशी ठेवते. तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल. किंवा हे असं स्टीलमध्ये पण तुम्ही देऊ शकता. हे 2 बेस्ट ऑप्शन आहेत ज्याचा उपयोग होईल. हळदी कुंकू म्हणलं तर हळदी कुंकूचा करंडा हा पाहिजेच. असे प्लॅस्टिकमध्ये हळदी कुंकूचे करंडे किंवा स्टीलमध्ये किंवा पितळेमध्ये छान अशा हळदी कुंकूचे करंडे मिळतात, तेही तुम्ही हळदी कुंकूचे करंडे देऊ शकता. आणि हे छान आहे, क्वालिटी पण छान आहे. तर हे पण एक बेस्ट ऑप्शन आहे हळदी कुंकूचा वाण देण्यासाठी. टेलर्स किंवा जार्स वगैरे द्यायचे आहेत तर अशा काचेच्या छोट्या भरण्या मिळतात. डीमार्टमध्ये छान आहेत, डिझाईनमध्ये पण आहेत. तर अशा काचेच्या छोट्या भरण्या देऊ शकता तुम्ही वाण म्हणून. त्या 20 रुपयापासून सुरुवात होते, मोठी पण आहे. आजकाल प्लॅस्टिकपेक्षा काचेची बरणी जर का दिली तर मला वाटतं चांगलं वाण ऑप्शन होऊ शकतो. याच्यामध्ये 2-3 असे साईज आहेत, हे तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. सिरॅमिकमध्ये अशा बरण्या मिळतात जे छान वाटतात. छोटा आणि मोठा असे 2 साईज मिळतात. वेगवेगळे डिझाईन, वेगवेगळे व्हरायटीमध्ये आहे. ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीकडे तुम्हाला मिळतं. तर हा पण एक बेस्ट ऑप्शन आहे वाण म्हणून देण्यासाठी. माझ्याकडं हे वाणसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. हा प्रत्येक किचनमध्ये असलाच पाहिजे असं मला वाटतंय. माझ्या किचनचा जो व्हिडिओ बनवलेला आहे मी, त्याच्यामध्ये याचा उपयोग मी तुम्हाला सांगितलेला आहे. जर का बघितला नसेल तर तो नक्की एकदा व्हिडिओ बघा. आपण जेव्हा बेसिनवर हात धुतो तेव्हा आपण जर का असे नॅपकिन जर का ठेवले तिथं हँग करून, तर आपण त्याला हात पुसू शकतो. ह्याचा छान उपयोग आहे आणि हे माझ्यासाठी खूप छान असं वाण म्हणता येईल. आणि हे मी तुम्हाला हायली रिकमेंड करेन की हे तुम्ही वाण देऊ शकता. असे 4 मिळतात, 100 रुपीजला काहीतरी 4 आहेत ऑनलाईन. तर हे असे तुम्ही 4 देऊ शकता. 4 वेगवेगळ्या कलर्समध्ये येतात आणि हे किचनमध्ये अगदी उपयोगाची वस्तू आहे. हे जर का दिलं तर हे बेस्ट वाण आहे. तर असे आर्टिफिशियल प्लांट भेटतात जे छान वाटतात द्यायला, तर हे पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. एखाद्याला दिलं तर हे खूप छान वाटेल वाण म्हणून. आणि हे अफोर्डेबल पण आहे आणि उपयोग होऊ शकतो ह्याचा. आता आपल्याकडं प्रत्येक महिलांच्या कपाटामध्ये साड्या ह्या असतातच. साड्या जर का आपण नीटनेटक्या ठेवल्या तर त्याला मेंटेनन्स येत नाही. जर का आपण वाण देणार असलो तर आपल्याकडं आपण अशा ह्या साड्यांच्या, सिंगल साड्यांचं असे पाऊच मिळतात, ते पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. याच्यामध्ये साडीही दिसते कोणती ठेवली आणि धूळ वगैरे लागत नाही. असा सिंगल पण देऊ शकता किंवा असा मोठा सेट पण देऊ शकता ज्याच्यामध्ये 7-8 साड्या बसतात. असा हे 2 बेस्ट ऑप्शन आहेत. हे पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. असा कॉईनचा छोटा पाऊच तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. छोटासा कॉईनचा पाऊच मिळतो, ते पण वाण म्हणून तुम्ही देऊ शकता. हे पण खूप छान असं वाण आहे. तर जर का तुम्हाला मेकअपमध्ये काहीतरी द्यायचं असेल किंवा ट्रॅव्हल्समध्ये द्यायचं असेल, त्याच्यासाठी माझ्याकडं बेस्ट ऑप्शन्स आहेत. ते पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. असे पॉकेट परफ्यूम आहेत, वेगवेगळ्या फ्लेवर, वेगवेगळे ब्रँडमध्ये असे पॉकेट परफ्यूम भेटतात, ते पण तुम्ही वाणमध्ये देऊ शकता. आता मेकअप म्हटला तर आरसा तर पहिला हवाच आहे. तर असा छोटा असा आरसा मिळतो, तो पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. माझ्याकडं हा मेकअपमधला छोटासा असा आरसा आहे. छोटासा क्यूटसा असा आरसा दिला तर तो उपयोगाला नक्कीच पडेल. लिपस्टिक आहेत, लिपस्टिक पण मिळतात आपल्याला छान असे झुडिओमध्ये वगैरे. आपल्या बजेटमध्ये असे छान छान असे लिपस्टिक भेटतात. माझ्याकडे हे 2-3 असे लिपस्टिक आहेत, ते पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. लेडीजला लिपस्टिक, मेकअप करायचं सामान दिलं तर त्या खुश होतात. तर हा पण एक बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही असे छोटे काजळ असतात जे पेन्सिलमध्ये असतात किंवा अशा डब्बीमध्ये वगैरे असतात, ते पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. हे हिमालयाचं माझ्याकडं काजळ आहे, ते पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. छोटा असा पावडरचा जो डब्बा असतो तो पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. एक रिमूव्हर देऊ शकता तुम्ही, हे पण एक बेस्ट ऑप्शन आहे. प्रत्येक महिलांना नेलपेंट लावल्यावर ते काढायला खूप त्रास होतो, त्याच्यापेक्षा हे जर का दिलं तर हे उपयुक्त होईल त्यांना. तर असं नेल रिमूव्हर तुम्ही देऊ शकता. छोट्या सिरमच्या बॉटल मिळतात, ते पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. हा बेस्ट ऑप्शन आहे. आता थंडी खूप आहे, त्याच्यामुळे एखादं छोटं असं लोशन किंवा असं छोटासा लिप बाम, हा माझा फेवरेट आहे बोरोलिनचा. असं छोटंसं लोशनची बॉटलसुद्धा तुम्ही वाण म्हणून देऊ शकता.
तर असा छोटा फेस वॉश तुम्ही देऊ शकता किंवा असे पेपर सोप मिळतात ते पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. प्रत्येक लेडीजला याचा उपयोग होईल आणि त्या नक्कीच हे वापरतील. असं तुम्ही पेपर सोप द्या किंवा फेस वॉश द्या. मेकअप म्हटलं की मेकअप रिमूव्ह करायसाठी पण काहीतरी पाहिजे. तर असे वाईप्स आपण देऊ शकतो, जे फेशियल वाईप्स मिळतात, छोट्या पाऊचमध्ये मिळतात, ते पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. आणि हे पण छान असं वाण आहे. मेकअपचा विषय झाला आहे तर मेकअपची बॅग अशी देऊ शकता तुम्ही, जे त्याच्यामध्ये पावडर आहे, काजळ आहे, लिपस्टिक आहे, असं आरसा आहे, परफ्युम्स आहे, पॉकेट. तर हा पण एक असा सेट होऊन जाईल तुमचा. जर का तुम्हाला असं सेट बनवून द्यायचं असेल तर असं तुम्ही सेट बनवून देऊ शकता मेकअपचा. हा पाऊच पण तुम्ही सिंगल देऊ शकता, ज्याच्यामध्ये मेकअपचं सगळं साहित्य लेडीज ठेवू शकतात, जे ट्रॅव्हलिंगमध्ये आपल्याला उपयुक्त होतात. फेस वॉश असतो, कंगवा असतं, छोटे तेलाच्या बाटल्या असतात, ज्याचा आपल्या ट्रॅव्हलिंगमध्ये आपण एवढ्या मोठ्या बाटल्या किंवा लोशन्स वगैरे घेऊन नाही जाऊ शकत. तर त्याला असं छोटंसं बॅगमध्ये ट्रॅव्हलिंग बॅगचं किट बनवून तुम्ही देऊ शकता. हा पण उपयुक्त होणार आहे, प्रत्येक लेडीजला याचा उपयोग होईल. आणि तुम्ही ट्रॅव्हलिंग बॅग किंवा मेकअप किट असे जर का 2 किट बनवून दिले तर त्याचा नक्कीच उपयोग होईल. आणि हे असे भरपूर वाणाचे ऑप्शन्स होते माझ्याकडे, मी जे तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तुम्हाला असं कोणतं वाण आहे जे तुम्हाला आवडलं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. भरपूर असे ऑप्शन्स आहेत मी जे तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. मी पण देणार आहे ह्यातली एखादी वस्तू. तर माझा पण जो संक्रांतीचा व्हिडिओ येईल तो नक्की बघा तुम्ही आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की ह्यातलं तुम्हाला वाण कुठला आवडलेला आहे, व्हिडिओ कसा वाटला तोही नक्की सांगा. तुमच्या उपयोगाला आला की नाही हा व्हिडिओ तेही नक्की सांगा. आणि असे छान छान व्हिडिओ जर का तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.